धडा काहीतरी मला याचं नाव नाही आठवत पुस्तक पाहिजे त्या रेखा मावशीचा धडा कोणता आहे, मला त्या धड्याचं नाव बी नाही आठवत आहे. दहावीचा पण 5-6 वर्षापूर्वी शिकवलेलं आहे, पण मला बी आठवत नाही. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला सर. हा लिंबा शब्द चुकीचा लिहिलाय, याला पहिली विलांटी. राज्यात 10वी-12वीच्या परीक्षा सुरू झाल्या असून सरकारचे कॉपीमुक्त अभियान जोरात सुरू आहे. परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांची कधीही धाड पडताना दिसून येते, तर प्रत्येक जिल्ह्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त आणि कॉपीमुक्त परीक्षांसाठी चोख यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र तरीही पेपरफुटी आणि कॉपी केल्याच्या घटना घडताना दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्यावर सत्य, प्रामाणिकपणाचे संस्कार करावे अशी अपेक्षा शिक्षकांकडून करण्यात येते. मात्र जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर रिक्षात बसवून कॉपी करणाऱ्या मुख्याध्यापिका शिक्षकासह 3घांविरोधात गुन्हा दाखल केलाय. शिक्षकांचाच कॉपीत सहभाग असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील किनगाव येथील 10वीच्या परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर सुरू होता. यावेळी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी केंद्राबाहेर एका रिक्षात बसून कॉपी तयार करणाऱ्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी तक्रार दिली आहे. किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय केंद्रावर सकाळी इयत्ता 10वीचा मराठी द्वितीय व तृतीय विषयाचा पेपर सुरू होता. एका ऑटो रिक्षात सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला तायडे आणि तेथील शिक्षक अमोल भालेराव व त्यांच्यासोबत आशा पटेल असे 3 जण कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने अपेक्षित प्रश्नसंचातून प्रश्नोत्तरे पाहून कॉपी बनवत होते. याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानुसार यावल पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका शीला तायडे, शिक्षक अमोल भालेराव, आशा युसुफ पटेल या 3घांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान संबंधित शिक्षकांच्या मोबाईलवर प्रश्नपत्रिका कशी आली, प्रश्नपत्रिका आणखी इतर कोणाच्या मोबाईलवर पाठवण्यात आली होती का, या प्रकरणात संस्थेचा काही संबंध आहे का, या सर्व बाबींचा यावल पोलीस तपास करणार आहेत. तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.